उत्सव मंडळ गणेश नगरचा गणाधिपती यांच्या सौजन्याने या ठिकाणी होत असतो. आज बरीचशी गर्दी या ठिकाणी आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी होणार आहे. कारण मला या ठिकाणी ही 4थी वेळ डबलबाईच्या माध्यमातून ही संधी मिळाली. माझं मी भाग्य समजतो. त्याचप्रमाणे माझ्या जोडीला गुंडू सावंत बुवा आहेत, त्यांना सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी या व्यासपीठावर संधी मिळालेली आहे. आणि हे भजनाची परंपरा जपणारा भांडूप म्हणून आपण या ठिकाणी संबोधतो की भजनाची पंढरी म्हटल्यानंतर भांडूप नगरी ही भजनाची पंढरी आहे. अनेक नामवंत भजनी बुवा, पकवाद वादक कलाकार आणि कलाकारांची खाण म्हणजे भजनाची पंढरी ही भांडूप नगरी आहे. आणि अशा या पवित्र नगरीमध्ये आमच्यासारख्या कामरांना या ठिकाणी सेवा करायची संधी मिळते. हेच आमचं भाग्य आम्ही समजतो. दोन्ही बुवा आज कैलासवासी भजन वर्षी काशीराम परब बुवा याच भांडूप नगरीमध्ये नावारूपाला आले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नावलौकिक झालं. एकदा कैलासवासी काशीराम बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा आज भजनाची परंपरा जिवंत आहे याचं कारणच मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आज आपल्या मुखामध्ये हरिनाम येतं याचं श्रेय छत्रपती शिवरायांना जातं. म्हणून आज मराठी माणूस ताट मानाने उभा आहे मुंबई सारख्या ठिकाणी आणि हे श्रेय जातं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर असं नियोजन सार्वजनिक उत्सव मंडळ हे गणेश नगरचं करत असतं. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भजनाची सुरुवात भजना स्वरूपामध्ये करतो. गणेश भजन आहे. या अँगल बरोबर. त्याचप्रमाणे माझे पट्ट शिष्य श्रीमान महेंद्र घाडीगावकर सर्व सोनवडे म्हणजे घोडगे सोनवडे ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. अनेक स्पर्धेमध्ये ते पहिला नंबर काढत असतात. एकदा जोरदार महेंद्र घाडीगावकर यांच्यासाठी जोरदार काढत. गणाधिपती महोत्सव गणेश नगर या ठिकाणी आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार जे वेळोवेळी अनेक मंडळांना प्रोत्साहन देत असतात, सहभाग घेत असतात, सहकार्य करत असतात आणि आमच्यासारख्या बुवांना सुद्धा प्रेमाचा वरदहस्त आमच्यावर ते ठेवत असतात. ते लाडके आमदार कार्यसम्राट आमदार अशोक दादा पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवावी. आज त्यांच्या सहकार्याने आज एक उत्सव मंडळ जोरदार आपली वाटचाल करत आहे. त्यांचा अशोकदादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग आहे. थोड्याच वेळात ते या ठिकाणी येणार आहेत. अनेक नामवंत नगरसेवक आमदार या ठिकाणी येणार आहेत उमेदवार आणि वर्षाप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देऊन जाणार आहे. परमेश्वराचं नामस्मरण पहिलं. कारण भजन अक्षर 3 आहे. भजन भ म्हणजे भजवा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन सामान्य माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. भजन म्हणजे भक्तीचं साधन. ताल सूर लय ताळ याचा ब्रह्मनाद करून परमेश्वराच्या चरणापाशी जाण्याचा सोपा मार्ग या कलियुगामध्ये कुठला असेल तर ते नामस्मरण भजनच आहे. आणि हेच आपल्याला करणार आहे. बाकी दिसतंय सगळं नाशिवंत आहे आणि दिसत नाही तो परमेश्वर आहे. त्याचा शोध घेण्यासाठी हे नामस्मरण प्रत्येकाच्या मुखामध्ये राहिलं पाहिजे आणि तेच आपल्याला करणार आहे. बघा म्हणून सुरुवात माझ्याकडे आलेली आहे. भजन साड़ी
सामधानी मगरे गमधनी धनी गमधनी रे गरे सारे नि धनी द मसानी द मणि द गमधा मगरी हरि भजना बीन काळ घालवून तेरा मात्रा भजन चला Hare
धन्यवाद माऊली.